तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जातंय। तर टीईटी पेपर फुटी प्रकरणाविरोधात सध्या राज्यभरात मोठे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। यातच दादा भुसेंचा ताफा हा अडवण्यात आलेला आहे। त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते। स्वतः दादा भुसे हे आता गाडीतून उतरल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय। दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे यावेळी दाखवण्यात आले। त्याचबरोबर दादा भुसेंनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। तर पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड सध्या सुरू असल्याचं दिसून येतंय। तर टीईटी पुनर्परीक्षा निशुल्क घेणार अशी घोषणा आज मंत्री दादा भुसेंनी जरी केलेली असली तरीही मात्र दादा भुसेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। तर पोलीस आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। काँग्रेसनं शिक्षण मंत्र्यांविरोधात हे आंदोलन केलेलं आहे। तर यावेळी दादा भुसे यांनी या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र हे आंदोलनकर्ते मोठमोठ्यानं घोषणाबाजी या ठिकाणी करतायत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, दादा भुसेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, काय अधिक तपशील? अंकिता, एकंदरीत आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये टीईटीचा पेपर फुटी प्रकरण गाजताना पाहायला मिळतं आणि याच संदर्भात दादा भुसे यांनी जरी घोषणा केली असली की टीईटीचा पेपर हा निशुल्क घेतला जाईल, पुन्हा परीक्षा घेतली जाईल, मात्र तरी सुद्धा काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे विधान भवनाबाहेर उभे होते। त्यांनी दादा भुसेंचा ताफा येताच त्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। सध्या तरी पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ज्यावेळेस आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी दादा भुसे हे ताफ्यातून खाली उतरले त्यावेळेस देखील आंदोलक आक्रमक पवित्रा असलेले पाहायला मिळाले होते आणि याचमुळे पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये धरपकड जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। दादा भुसेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी देखील या आंदोलनकर्त्यांची होती। त्यामुळे काही मिनिटांसाठी विधान भवनाबाहेरचं जे वातावरण आहे ते तणावपूर्ण झालं होतं, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करता आता आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अंकिता, निश्चित, मात्र आता या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे आता माध्यमांसमोर काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे का? दादा भुसे हे आता विधान भवनातून बाहेर निघालेले आहेत, त्यामुळे माध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय त्यांची भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आजच त्यांनी टीईटीची जे काही पेपर फुटी झालेले आहे, पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे, त्यामुळे या परीक्षेला कोणतेही शुल्क नसणार आहे अशा प्रकारची घोषणा देखील केलेली आहे। मात्र आता या आंदोलनानंतर ते काय नेमकी भूमिका घेत आहेत किंवा आंदोलनकर्त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत या संदर्भात काही ठोस भूमिका घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, कुणाल, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर टीईटी पुनर्परीक्षा निशुल्क घेणार अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली होती, मात्र त्यानंतरही काँग्रेसनं शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। दादा भुसे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे यावेळी दाखवण्यात आलेले।